तर नमस्कार मंडळी. तर आज मी ना पुऱ्या बनवणार आहे. तर हे बघा, त्या पुरीसाठी मी हे गहूचं पीठ घेतलेलं आहे. हा मी रवा घेतला आहे, एकदम बारीक रवा असा घेतलेला आहे. ही मी 1 चमचा पिठी साखर घेतलेली आहे. ही चिमूटभर हळद घेतलेली आहे. हे मीठ घेतलेलं आहे आणि हा 1 वाटी मैदा घेतलेला आहे. तर मी आता काय करते, ही कढई घेतली कारण कढईमध्ये मला व्यवस्थित पीठ मळायला मिळतं. तर हे रवा आणि थोडंसं साधं पाणी घालून मी हा रवा भिजवून घेते. एक 10 मिनटं हा रवा मी असंच ठेवणार आहे. तर मंडळी, हा आपला जो रवा आहे ना, तो हे बघा छान असा फुललेला आहे. म्हणजे एकदम तो असा नरम नरम झालेला आहे. तर मी काय करते, त्याच्यामध्ये हा 1 वाटी मैदा घालते आणि हे 3 वाटी गव्हाचं पीठ आहे आणि त्याच्यामध्ये ही साखर घालते, पिठी साखर. पिठी साखर कशाला, तर त्यामुळे आपली पुरी टम्म फुगते सुद्धा आणि तिचा कलरसुद्धा असा चॉकलेटीसारखा येतो, थोडासा तांबूस बदामी कलर. चिमूटभर मी हळद घालते आणि हे मीठ घालते. तर ह्याच्यात मी तेल वगैरे काहीच घालणार नाही आहे. तर हे पाणी घालून हे पीठ मी मळून घेणार आहे, आपण जसं चपातीला मळतो तसं. तर हे पीठ असं आहे बघा, छान असा हा गोळा मळून झालेला आहे. तर हा मी एक 10 मिनटं असंच ठेवणार आहे, नंतर त्याच्या पुऱ्या लाटून घेणार. तर ही पुरी मी अशा प्रकारे लाटून घेते. आणि ह्या अशा पुऱ्या लाटून आता ह्या मी तळायला टाकते. तर ह्या पुऱ्या मी चुलीवर बनवणार आहे. हे बघा, चुलीवर मी ही अशी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही पुरी सोडलेली आहे. तर अशा प्रकारे ही आपली पुरी तयार झालेली आहे. तर अशा आपल्या या छानपैकी पुऱ्या आणि हे श्रीखंड आणि हे आम्रखंड तयार झालेलं आहे.